नमस्कार. मी दत्तात्रय साहेबराव भोसले, मुक्काम पोस्ट सरकोली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. गेली 6-7 वर्ष झालं मी द्राक्षात काम करतो आहे. पहिल्यांदा जे काय आपलं शेड्यूल होतं त्या शेड्यूलनुसार मी जो काम करत होतो, पण गेल्या 3 ते 4 वर्षात मी ओएसिस ॲग्रोला जुटलो आणि ओएसिस ॲग्रोला जुटल्यानंतर अनिलदादा मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेले 3 वर्षात सातत्यानं काम करत आहे आणि मला ट्रिमंडस बदल माझ्या द्राक्ष शेतीत जाणवत आहेत. त्यामुळे मी ओएसिस ॲग्रोचं मनापासून आभार मानतो. सर, आपण या द्राक्ष शेतीमध्ये किती वर्षापासून आहे? मी गेली 7 वर्ष झाला आहे या फील्डमध्ये. सर, याच्या अगोदर कुठल्या शेतीमध्ये होता तुम्ही? माझ्याकडे डाळिंब शेती होती अगोदर. सर, डाळिंबमधले काही पुरस्कार पण तुम्हाला मिळाले तसं? हो, डाळिंब रत्न पुरस्कार मला 2016ला माननीय माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते जळगावला जैन हिल्स येथे मिळाला. आणि आत्ता नरेंद्र मोदी सरकार मधले जे कृषी मंत्री आहेत, माननीय नरेंद्रसिंगजी तोमर, त्यांचे दुसरे उपराज्यमंत्री जे होते ते कृषी राज्यमंत्र्यांच्या हस्ते मला दिल्ली येथं फळबागेचा एक सर्वोत्कृष्ट आयडॉल शेतकरी म्हणून दिल्ली येथं मला पुरस्कार मिळालेला. आता तुमच्याकडे किती एकर क्षेत्र आहे? ॲक्च्युली पुरं शेती किती एकर? पुरी शेती माझ्याकडं 30 एकर आहे. 30 एकरापैकी द्राक्षबाग किती एकरावर आहे? 11 एकरावर आहे. आणि उरलेलं काय? उरलेल्यात 3 एकर केळी आहेत आणि बाकीचं सगळं ऊस आहे आणि वैरण आहे माझी जनावर. डाळिंब शेतीकडनं पूर्णपणे या द्राक्ष शेतीकडे ट्रान्सफर झाला? हो. काय कारण होते? 12 वर्ष मी डाळिंब शेतीत काम केलं. अगदी युरोप एक्सपोर्ट वगैरे सगळं केलं काम. परंतु त्यानंतर माझी झाडं फार जुनी झाली आणि 11-12 वर्षानंतर एक मला जाणवायला लागलं की मर रोगाचा फार मला त्रास व्हायला लागला. मी त्याच्यावर पण बऱ्यापैकी यशस्वी झालतो त्याला आटोक्यात ठेवण्यासाठी. पण त्यानंतर मला मर रोगाला मात्र माझ्याकडं, आणि मी बऱ्याच वेळा NRCGच्या सायंटिस्टना पण बोललो डाळिंबांच्या, याच्यावर काहीतरी आम्हाला द्या उपाय. पण अजून त्याच्यावर काय असं ठोस उपाययोजना मर रोगावर काय आलेली नाही. त्यामुळं आम्ही थोडंसं मग ह्यात परत रिप्लांटेशन डाळिंबाचं जर करायचं म्हणलं तर जमीन ऑलरेडी निमॅटोड्सनं भरलेली असते डाळिंबाच्या, आणि परत नवीन रोपं आली तर 12 वर्ष बी टिकणार नाही. माझी 3 वर्षात बाग ती संपली असती. म्हणून आम्ही टोटल द्राक्ष शेतीकडे डायव्हर्ट झालो. प्रॉब्लेम सुरू झाले. हो. कुठल्या व्हरायटीत आपल्याकडे प्लांटेशन खाली? माझ्याकडे सुपर सोनाका आणि SSN आहे. 2 व्हरायटी. लांब मण्याच्या व्हरायटी. लोकलचं काम करता की एक्सपोर्टचं? मी एक्सपोर्टमध्ये काम करतो. एक्सपोर्टचं काम आहे. पण ह्या लांब मण्यांच्या व्हरायटीमध्ये ॲक्च्युली कल्टिवेशनमध्ये काही प्रॉब्लेम आहेत का? आपल्या गोल मण्यांच्या व्हरायटीपेक्षा काही वेगळे प्रॉब्लेम आहेत का यात? लांबी ज्या व्हरायटींची आपण घेतो ते लांबी घेताना जे काही प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात, मग वेगवेगळे प्रकारचे केमिकल्स मारून वगैरे ते आपण लांबी मिळवतो. पण पुढं भविष्यात जाऊन आपल्याला मग सनबर्निंग असेल, एखादा बारीक पाऊस झाला रिमझिम तरी क्रॅकिंग होणं असेल, किंवा मग तुमची गळ आहे, कूज आहे, ह्या गोष्टी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात ह्यात फेस करावं. गोल मण्यांच्या व्हरायटीपेक्षा लांब मण्यांच्या व्हरायटीमध्ये हे प्रॉब्लेम जास्त आहेत आणि चॅलेंज पण जास्त आहे. तुम्ही ओएसिस ॲग्रो कन्सल्टन्सीला किती वर्षापासून जॉईन आहे? मी 3 वर्ष झालं जॉईन. 3 वर्ष झालं. हो. तुम्हाला उत्पादनामध्ये साधारणपणे किती टनापर्यंत तुम्ही एकरी जाता? मी आता पहिलं आमचं उत्पादन असं धोबडी होतं. म्हणजे आमच्याकडे एक सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला माहीत आहे दादा, 18 टन 20 टन 22 टन काढले की फार मोठा शेतकरी, चांगला हुशार शेतकरी म्हणला जातो. आणि त्या प्रॅक्टिसेसमध्ये आम्ही पण होतो. पण त्या प्रॅक्टिसेसनं आम्हाला असा एक झटका बसला की कोरोनाच्या अगोदरचं 1 वर्षच तेवढं ठीक गेलं, आणि त्याच्यानंतर जे काही लोकलमध्ये प्रॉब्लेम यायला चालू झाले आणि परत गोडी मागायला लागली सगळे व्यापारी. आणि एवढं 20 टनांना ॲव्हरेज जर काढायचं म्हटलं तर गोडी अजिबात मिळत नाही. आणि मग माझा एक मित्र आहे दिलीप कराळे म्हणून, त्यांनी मला तुमचं नाव सांगितलं की आपण अनिलदादांना भेटून येऊ किंवा मग फोन तर करू. मग आम्ही याच प्लॉटमधून फोन केला, आत्ता जो तुम्ही मुलाखत घेताय त्याच प्लॉटमधून फोन केला. तर आम्ही जुटलो कसं, एक थोडं 5 मिनिटात मी सांगतो की कोरोनानंतर कोरोनाचं हार्वेस्टिंग संपलं आणि 2021ला ज्यावेळी आम्ही ह्याची खरड छाटणी घेतली ह्या प्लॉटची, हे 2 SSNचे प्लॉट, तर ह्या खरड छाटणीनंतर ज्यावेळी फळ छाटणी आम्ही नंतर घेतली नोव्हेंबरला, तर दादा ही पूर्ण दोन्ही प्लॉट फेल होते माझी. अगदी असं कासराबरोबर पळत गेलं तरी घड सापडत नव्हता.
असं म्हणजे एकदम असं टेन्शनमध्ये विमनस्क अवस्थेत असल्यासारखं असं जाणवायला लागलं. बाबा आपलं ही कसं काय फेल गेलं एवढं, आपण काम करतोय असं करतोय. पण आमचं जे काम होतं ते योग्य डायरेक्शन्सनं चाललेलं नव्हतं. आम्ही आपलं इकडून तिकडून नॉलेज गोळा करायचं, त्याच्यावर आपलं एक काढायचं, पुन्हा मास्तरला कुठल्या तरी एखाद्या फोन करायचा, त्याच्याकडून काहीतरी घ्यायचं आणि मग ह्याच्यावर चाललं होतं आमचं. पण हे सगळ्याचा गोंधळ होऊन तो पूर्ण 3.25 एकराचा प्लॉट फेल जाण्यात त्याची हे म्हणजे झालं त्यावर्षी 2021ला. मग 2021ला मग इथंच आम्ही बसलो होतो दोघंजणं, दुपारची वेळ होती आणि दिलीपराव मला म्हणले की आपण दादांना फोन करू, बाबा का असं होतंय. आणि तुम्ही मला अतिशय म्हणजे आपला फोन किती 5 मिनटं चालला असेल, पण तुम्ही तेवढ्यात म्हणजे माझं मन जिंकलं तेवढ्या 5 मिनटात. तुम्ही बाबा दादांकडं प्रॉपर नॉलेज आहे आणि आपण दादांच्या कन्सल्टन्सीला इथून पुढं जॉईंट राहायचं. हे त्यावेळेसच ठरवलं होतं आम्ही. त्यावेळेस ठरवल्यानंतर आम्ही रितसर तुमचे पैसे भरले आणि आम्ही तिथून पुढं जॉईन झालो त्या 12 पासून. साधारणपणे 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. हो 3 वर्ष 3 पिकं तुम्ही साधारण ओएसिस ॲग्रोच्या कन्सल्टन्सी खाली 3 पिकं घेतली. पूर्वी करत होता आणि मग कन्सल्टन्सी सुरू झाल्यानंतर प्रोडक्शन मध्ये काय फरक दिसले तुम्हाला? प्रोडक्शन आम्ही 12 क्वालिटीच्या बाबतीत आम्ही महाराष्ट्रातला हायेस्ट रेट घेतला एसएसएनचा 83 रुपये किलोचा 2022ला. हा हायेस्ट रेट होता 83 रुपये किलो. म्हणजे पेटीला बघा 8 चोक 32 आणि 3 चोक 12 332 रुपयाची 4 किलो आपण ते घेतलं. ते साधारण 6 एप्रिलला माझं हार्वेस्टिंग चालू झालं. तो हायेस्ट रेट होता त्यावेळेचा. हीच व्हरायटी होती आणि हा ट्रिमंडस बदल आम्हाला फक्त ओएसिस ॲग्रोमुळेच मिळाला. दुसरं काय कारणच नव्हतं ना. कारण माल इतका टॉप लेवलचा झाला की डीजे सारखी कंपनी, डीजे असू द्या, फ्रेस्टॉप असू द्या, महिंद्रा असू द्या, तुमचं सह्याद्री असू द्या किंवा तुमचं मिरजचं चांदफ्रूट असू द्या, सगळ्याचं कॉम्पिटिशन होतं ह्या प्लॉटमध्ये. आणि शेवटी डीजेनं जास्तीत जास्त रेट काढला आणि महिंद्रा आणि डीजे शेवटपर्यंत राहिली होती आणि डीजेनं जास्तीत जास्त रेट काढला आणि हा प्लॉट खाली केला. तर हा ट्रिमंडस फरक आम्हाला, नाहीतर आमच्याकडे व्यापारी दादा मागं लागून आणायची पाळी होती आम्हाला, ही घ्या आमचं घ्या, ही असं करा तसं. पण तुमच्याकडे जुटल्यापासून आमचा मार्केटिंगचा प्रश्न सुटला आणि क्वालिटीच्या बाबतीत क्वांटिटीच्या बाबतीत आम्ही 12 ते 13 टनानं कायम चालतो एकरी. पण ते पूर्ण क्वांटिटीचा एकदम क्वालिटीचा माल असतो तो. क्वांटिटी 12-13 टन आणि क्वालिटी मात्र सुपरफिशियल आम्ही काढतो. आणि त्यातलं मग आमचं जवळजवळ 90% हार्वेस्टिंग होतं. 10% इधर उधर होतं, तर ती काय नजर चुकीन राहिलेला घड असतो. पण 90% आमचं हार्वेस्टिंग होतं एक्सपोर्टला. मग याच्यामध्ये ओएसिस ॲग्रो कन्सल्टन्सीचं जे शेड्यूल आहे कशा पद्धतीनं चालतं किंवा कन्सल्टन्सी कशा पद्धतीनं चालते? कन्सल्टन्सी आठवड्यातून एक वेळा ऑनलाईन मिटिंग असतात, सोमवार आणि मंगळवार 2 दिवस मिटिंग असतात सलग. तर एका मिटिंगला कन्सेप्ट क्लिअरिंगची मिटिंग असते सोमवार आणि मंगळवार 2 दिवस कन्सेप्ट क्लिअरिंगची मिटिंग असते. आणि दुसरा जो आठवडा आहे सोमवार मंगळवारचा, त्यात आम्ही शुक्रवारपर्यंत, मंगळवारची मिटिंग संपल्यानंतर, सोमवार मंगळवार संपल्यानंतर आम्ही शुक्रवारपर्यंत तुम्हाला क्वेश्चन पाठवायचे आणि त्या ज्या ज्या अडचणीला आम्ही आता फेस करतोय त्या अडचणी आम्ही पाठवायच्या व्हॉट्सअपवर. आणि सोमवार मंगळवारच्या वेळेस अनिलदादा आमच्या ओएसिस ॲग्रोच्या त्या मिटिंगमध्ये आमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं ते काम करतात आणि उत्तरं पण अतिशय सायंटिफिकली असतात. याच्यामध्ये जे शेड्यूल दिलं जातं किंवा जे काम तुम्हाला सांगितलं जातं त्याचं किती टक्के फॉलोअप करता तुम्ही? दिलेलं आहे मी 100% फॉलोअप करतो. मी बदलच करत नाही त्यात. आणि माझा पूर्ण विश्वास असल्यामुळं मला म्हणजे जर जाणवलं की बाबा आपल्यात ही प्रॉब्लेम आलाय, पण माझ्या डोक्यात एक असतं की आपण दादा शेड्यूल वापरतोय, हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊन जाईल. आणि माझा तुमच्या म्हणजे दादांच्या कन्सल्टन्सीवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळं मी जास्त लोड घ्यायच्या भानगडीत पडत नाही. जे आहे ते आम्ही ॲक्सेप्ट करतो आणि चालत राहतो त्याच शेड्यूलनुसार. पानदेट परीक्षण, पानदेट परीक्षण हो 40व्या दिवशी करतो, त्यानंतर 80व्या दिवशी करतो, 80 किंवा 90 दिवस या दरम्यान. आणि त्यानंतर जर जाणवलं एखाद्या प्लॉटमध्ये तर 110 दिवसाला एखाद्या प्लॉटचं आम्ही करून घेतो. पण हे 2 ॲनालिसिस आम्ही कंपल्सरी घेतो आणि खरड छाटणीला पण आम्ही 2 ॲनालिसिस कंपल्सरी घेतो पीटीओलचे. ह्या पीटीओल अनालिसिसवर गेल्यापासून किंवा असं अनालिसिस करून तुम्हाला खतांचे डोस ते सेट करून दिले जातात. त्याच्यामध्ये खर्चात बचत होते. त्यानंतर कारण नसताना जी खतं आपण टाकत होतो, जमीन खराब होत होती, ते थांबले असं वाटते तुम्हाला? 100%. कारण हे शेड्यूलनुसार तुमचे डोसेस आले, एकदा शेड्यूल लिहून आलं
तर आम्ही लगेच त्या पाणी नियोजनाच्या ज्या गोष्टी आहेत त्यात तुमच्या शेड्यूलचा आम्ही वापर करतो आणि दादानी काय दिले बाबा आणि तेच आम्ही देतो. आम्ही ना की दुसरा ताकद जोर लावतो किंवा हे करतो असं नाही, पण त्या शेड्यूलनुसार आमचा खताची जी बचत आहे रासायनिक खतांची ती जवळजवळ 40% आसपास आमची बचत झालेली. म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणानं सांगतो 40% बचत झालेली. मी काय 60% बचत झाली म्हणणार नाही, पण 40% बचत आमची झाली. म्हणजे जी तुम्हाला खतं रिकमेंडेशन दिली जातात ती खतामुळे जमिनी पुढे भविष्यामध्ये चांगल्या राहतील अशा टाईपची खतं तुम्हाला दिली जातात. सुपरफॉस्फेटची निवळी हा मेन मुद्दा आहे आपल्या शेड्यूलमधला. आणि सुपरफॉस्फेटच्या निवळीनं आम्ही म्हणजे आज जर 05234ची एक बॅग घ्यायची म्हणलं तर जवळजवळ 4,500 ते 5,000 रुपये मोजावं लागतात. आत्ता थोडं रेट कमी आले तर कुठं तर काय आंतरराष्ट्रीय घडामोड घडली असेल पण थोडे एक 400-500 रुपये रेट कमी आले. पण गेल्या वर्षी तर जवळजवळ 6,000पर्यंत त्याची 052ची रेट गेली. आणि मग 05234 एवढ्या महागडं घ्यायचं, 1261 एवढ्या महागडं घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण शेती करायचो. आणि मार्केटची परिस्थिती तुम्ही बघताय, पण गेली 3 वर्ष झालं बाकी मी काय सगळ्याच शेतकऱ्यांचे पैसे झाले पाहिजे ह्या मताचा मी आहे, पण गेल्या 3 वर्षात माझे पैसे मात्र अगदी व्यवस्थित झालेले आहेत. म्हणजे पडझड रेटची असली तरी एक्सपोर्टला मी 2021ला 70 रुपयेचा रेट घेतला, 2022ला मी 83 रुपयेचा रेट घेतला, गेल्या वर्षी मी जवळजवळ 73 रुपयेचा रेट घेतला. म्हणजे ह्या पद्धतीनं चालू असल्यामुळं आणि माल माझा अतिशय भक्कम होतोय तुमच्या ह्या शेड्यूलमुळं. म्हणजे कधीही तक्रार येत नाही कोल्ड स्टोरेजवरनं तुमचा माल झाडला, तुमच्या मालाला क्रॅकिंग झालं, तुमचा माल प्रवासात बॉईल झाला, असं कधीच होत नाही. तर हे मला माझी सुपरफॉस्फेटच्या निवडीनं जे काय आत्तापर्यंत जे काय रिझल्ट दिलेले आहेत तर त्या रिझल्टमध्ये माझ्या पेट्रोलमध्ये तर कधी मला अडचण आली नाही. म्हणजे समजा सुपरफॉस्फेट आता गाव पातळीला त्या खताविषयी चर्चा असते, भुसकापुरी खत आहे ते, पण लोकांच्या लक्षात आलं नाही की तुम्ही ते अनिल दादांनी आम्हाला जे मिटिंगमधनं सांगितलं दादांनी किंवा सुपरफॉस्फेट हे कसं आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण खत आहे त्याची पूर्ण मिटिंग दादांनी एक अरेंज केली होती. आणि त्या सुपरफॉस्फेटच्या खताच्या माध्यमातून आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की त्यात फॉस्फरस आहे, त्यात ॲडिशनल सल्फर आहे आणि त्यात हिडन कॅल्शियम आहे. एवढ्या गोष्टी जर एक खत देत असेल आपल्याला आणि ती बी आपण त्याला शिक्का मारलाय भुसकापुरी खत आणि आता मला वाटतं 500 रुपये किंमत झाली त्याची, नाहीतर गेल्या 2 वर्षापूर्वी तर 350 रुपयालाच बॅग होती, आता 500 रुपये झाली. पण एवढं स्वस्तातलं खत आणि एवढे भारी रिझल्ट आणि 100% लागू होते. कधीच फॉस्फरस लेवल आता तो पेट्रोल रिपोर्टमध्ये आपण बघतोय कधीच फॉस्फरस लेवल माझ्या प्लॉटच्या कधी कमी येत नाही. आता पारंपरिक पद्धतीनं बाकीचे शेतकरी आज तागायत देखील ज्या प्रॅक्टिसेस वापरतायत त्याच्या व्यतिरिक्त असं काय केलं तुम्ही किंवा यातनं ह्या कन्झर्वेशनमधनं एक वेगळ्या अशा प्रॅक्टिसेस काय तुम्हाला शिकायला मिळाल्या? जसं सुपरफॉस्फेटची निवड एक शिकायला मिळालं, तसे अजून काय प्रॅक्टिसेस तुम्हाला शिकायला मिळाल्या? तर यातून तुम्ही जी कन्सेप्ट एकदा सांगितला शेणखत विरहित शेती, त्यावेळेस द्राक्ष शेती शेणखत विरहित द्राक्ष शेती, तर त्या मीटिंगमध्येच मी तुम्हाला एक प्रश्न केला होता की माझ्याकडे पारंपरिक जनावरांचा व्यवसाय आहे तर मी शेणखत कशा पद्धतीनं म्हणजे टाळायचं का काय, तर तुम्ही त्यावेळेस सांगितलं की तुमचं घरचं शेणखत असेल तर तुम्ही जरूर घाला, पण एवढ्या महागड्या लोकांकडून शेणखत घ्यायचं, एवढे महाग पैसे मोजायचे आणि ते आणून आपल्या रानात टाकायचं, हे काय परवडणार नाही. मग त्याला पर्याय तुम्ही सांगितलं की तुम्ही गवत वाढवा. तर मी गेले 3 वर्ष झालं कधीही तणनाशक बागेत मारलेलं नाही, आज तागायत. मग माझ्याकडं हर एक प्रकारचे हराळीचं तण आहे, लव्हाळ्याचं तण आहे, परत माठ आहे, परत तांदूळशासारखं ते तण आहे, पण मी कधी त्या तणनाशकाच्या भानगडीत पडलो नाही. मी सरळ ग्रास कटर आणलेत, जवळजवळ सचिन आहे इथं, सचिनकडं 4-5 ग्रास कटर असतात. ज्यावेळी खरड छाटणी असते त्यावेळेस माझ्या ग्रास कटरनं सगळ्या बागा अगदी 2 फुटापर्यंत मी तण वाढवतो आणि 2 फूट झाले की मी कट करतो. तुम्ही कुठल्याही बेडमध्ये कुठे बी हात घाला तिथं भुसभुशीतच लागणार, कधी त्याला घट्टपणा येत नाही, काय नाही. आणि तुम्ही जे सांगितलं की वरचा हिरवा पार्ट कट केल्यानंतर जे काय मटेरियल मिळतंय जमिनीला त्याच्यापेक्षा आतला खालचा जी मुळाचा पार्ट आहे तणाच्या मुळाचा, आणि त्याला तुम्ही एक अतिशय चांगली म्हणजे संकल्पना आम्हाला समजावून सांगितली होती त्यावेळेस की जेवढं ब्राऊन आहे झाडाचं ते ब्राउनिश जेवढं आहे ते तेवढं जमिनीला अगदी अतिशय चांगल्या प्रकारचं त्यात अन्नद्रव्य लपलेलं असते आणि ते परत जमिनीत मोकळं होतं.
पण या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून जे लेक्चर घेतले जातात आणि त्यात वेगवेगळे कन्सेप्ट क्लिअर जे केले जातात, हे सगळे कन्सेप्ट सायंटिफिकली ओके आहेत, त्याचे फायदे मिळतात का तुम्हाला? दादा मी स्वतः BSc वनस्पतीशास्त्र आहे आणि त्यामुळं तुम्ही जी गोष्ट सांगता ती माझ्या मेंदूत बरोबर अशी फिट होऊन जाते की बाबा ह्याला सायंटिफिक अंग आहे का. म्हणजे काही दादा काही सांगतात असं होत नाही कधीच. तुमची माहिती पूर्णपणे शास्त्रीय आधारावर असते, सायंटिफिक असते, तेवढीच पॉवरफुल असते. त्यामुळं आम्ही निश्चिंत आहे ह्या कन्सल्टन्सीला जुटल्यापासून. आम्ही कधी म्हणजे दुसरं काय चाळावं लागेल किंवा काय बघावं लागेल किंवा कोणाला तर फोन करावा लागेल ह्या गोष्टीत आम्ही कधी भानगडीत पडत नाही. पीजीआरच्या वापराविषयी काय सांगाल तुम्ही? कुठल्या प्रकारचे पीजीआर वापरता, कशा पद्धतीने वापरता साधारण? मी 3 वर्षापूर्वी मी स्टेरॉइड वापरायचो दादा, लांबीसाठी वगैरे फुगवणीसाठी स्टेरॉइड वापरायचो. सिंथेटिक अॅमिनो ॲसिड्स, स्टेरॉइड्स ते दोन्ही एकत्रच द्यावं लागायचे ना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणल्यावर. परंतु ज्यावेळी मीटिंगमध्ये आपला विषय झाला स्टेरॉइडच्या बाबतीतला, त्यावेळेस एक म्हणजे मला वाटतं की मी धाडस केलं म्हणा काही म्हणा, पण मी पूर्ण तुमच्यावर विश्वास ठेवला आणि नाहीच वापरायचं म्हणून ठरवलं. नाही स्टेरॉइड कुठलं वापरायचं किंवा ॲमिनो ॲसिड सिंथेटिक कुठलं वापरायचं दादानी सांगितलं ना तर नाहीच वापरायचं. ह्याच्यावर मी प्रॉपर विश्वास ठेवला आणि मला मार्केटिंगमध्ये आजपर्यंत कुठलीही अडचण आलेली नाही. ना मी स्टेरॉइड वापरतो, ना मी सिंथेटिक ॲमिनो ॲसिड वापरतो. CPPUची मात्रा पण मी अतिशय लिमिटमध्ये वापरतो. म्हणजे तुम्ही प्रत्येक शेड्यूलमध्ये लिहून देता की गरज असल्यास 400 मिली, गरज असल्यास 300 मिली, गरज असल्यास 200 मिली. मग आम्ही बी गरज बघतो इथली. पण इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये मला वाटतं मी फक्त शेवटच्या डिपिंगलाच मी ते वापरतो CPPU. मग ते कधी कुठल्या प्लॉटची साईज बघून मग 300 मिली, जास्तीत जास्त 400 मिलीच्या वर मी कधीच गेलो नाही एकरी. एवढंच CPPU वापरलं वर्षात. मग हे तुम्ही स्टेरॉइड बंद केले, सिंथेटिक अॅमिनो ॲसिड्स बंद केल्यानंतर असे काय चेंजेस तुम्हाला दिसले द्राक्षामध्ये? आता बघा माझा एक धोके होत होते का? मार्केटिंग मधला जे अनुभव सांगतो की सिंथेटिक अॅमिनो ॲसिड आणि स्टेरॉइड वापरल्यानंतर जे काय मला पहिलं जे काय मला अडचणी वाटल्या त्या अडचणी अशा होत्या की आमच्याकडं अवकाळी पावसाचं प्रमाण थोडं जास्त असतं. कारण मार्चपासून पुढं हे पाऊस थोडेसे पडायला चालू होतात, प्री-मान्सून शावर्स. तर हे पाऊस चालू झाले, थोडं जरी म्हणजे अगदी रिमझिम पाऊस झाला तरी मनी आमची क्रॅक जायची. आणि जास्तीत जास्त यशस्वीला तर जास्त प्रॉब्लेम आहे मनी क्रॅकिंगचा. हा एक मुद्दा होता. आणि दुसरा मुद्दा होता शुगरला प्रॉब्लेम यायचा स्टेरॉइड वापरल्यामुळं. म्हणजे अगदी शेवटपर्यंत 140 दिवस झालं तरी ते अगदी वाळकासारखंच लागायचं. मग द्राक्ष समोर घेतल्यावर आपल्याला ती टेस्ट जाणवते आपल्या जिभेला, ही गोड असलं पाहिजे. जर शुगरच येत नसेल तर मग आपण कशाला स्टेरॉइड वापरा. आणि तुम्ही शुगर काय येत नाही ह्याचं सायंटिफिक आम्हाला समजावून सांगितलं सगळं, काय होतं, चेंजेस काय होते वनस्पतीच्या फिजिओलॉजीमध्ये वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजावून सांगितल्यामुळं आम्ही ते स्टेरॉइड वापरणं बंद केलं. आणि वापरणं बंद केलं म्हणून आमच्या मार्केटिंगवर किंवा आमच्या विक्रीवर फार मोठा परिणाम झाला असं नाही. क्वालिटीवर कुठलाही उलट क्वालिटी चांगली झाली. म्हणजे स्वच्छ माल निघायला लागला, क्रॅकिंग विरहित माल निघायला लागला. सिंथेटिक अॅमिनो ॲसिड्स आणि स्टेरॉइड बंद केल्यानंतर क्रॅकिंग थांबतं, त्याचे काय अनुभव तुम्हाला आले का? हो 100%. कारण 2022चं ज्यावेळी माझं हार्वेस्टिंग चालू होतं त्यावेळेस मी कुठल्याही प्रकारचं स्टेरॉइड सिंथेटिक अॅमिनो ॲसिड वापरलेलं नव्हतं. पण माझ्याकडं सलग 3 दिवस पाऊस होता. SSNचंच हार्वेस्टिंग चालू होतं, सलग 3 दिवस पाऊस होता. 3 दिवस आम्ही सुट्टी घेतली हार्वेस्टिंगला. 4थ्या दिवशी पण एक सुट्टी घेतली वाढीव. आणि 5व्या दिवशी आम्ही इथं येऊन व्यापारी आम्ही त्यांचे जे काही टेक्निशियन होते डिझाईनचे ते सगळे आले इथं येऊन त्यांनी बघितलं, चेक केलं, व्हिडिओ कॉल केला तिकडं मुंबईच्या सेंटरला त्यांच्या. तर ते माल एकदम साफसुथरा दिसला. एवढा पाऊस पडून सुद्धा एकही सिंगल मनी क्रॅक नव्हता दादा, सिंगल मनी क्रॅक नव्हता. आम्ही अगदी चिखल होता, चिखलात आम्ही शेडनेट हातरल्या अशा हिरव्या आणि शेडनेट हांतरून मग आम्ही त्याच्यावर कॅरेट ठेवले, कारण चिखल मालाला लागू नये याची काळजी घेतली. आणि मग आम्ही हार्वेस्टिंग केलं. आणि तो रेट आम्हाला 83 रुपयाचा होता. 1 रुपया व्यापाऱ्याने कमी केला नाही पाऊस पडल्यानंतर सुद्धा. मग हा अनुभव आम्हाला लगेच जाणवलं ना, हे स्टेरॉइड न वापरल्यामुळे आपल्याला फायदे मिळत आहेत त्याचे.
पण मग स्टेरॉइड तुम्ही वापरत नाही किंवा CPPU देखील एकदम लिमिटमध्ये वापरता, एकरी 200, 300, 400 मिली हायेस्ट तुमचा वापरायचं प्रमाण आहे. सिंथेटिक अॅमिनो ऍसिड्स हे पूर्ण लांब महिन्याच्या व्हरायटी करणारे बागायतदार कंपल्सरी 2-2, 3-3 वेगवेगळे वापरतात. हे सगळं टाळता तुम्ही, तर मग क्वालिटी पर्यंत कसं काय पोहोचता, काय ह्याला आधार देता तुम्ही? आम्हाला जी OSS ॲग्रो कन्सल्टन्सीला जुटल्यामुळं ह्या गोष्टी टाळायला सांगितल्या आणि ह्या सायंटिफिक बेस धरून सांगितल्या. मग त्याला पर्यायी आम्ही पण विचारलं ना प्रश्नोत्तराच्या तासात, दादा ह्याला पर्याय काय? मग आता आम्हाला लांबी मिळवायची आहे, आम्हाला फुगवण मिळवायची आहे, तर वर्षा ॲग्रोचं प्रोडक्ट आहेत, म्हणजे प्रोटीन चिलेटेड मटेरियल आहे आणि बाकीचे काय डायरेक्ट फूड न्यूट्रियंट आहेत, डायरेक्ट वनस्पतीला सप्लिमेंटच्या स्वरूपात ज्या काही गोष्टी आहेत त्या, मग त्यात सुपरविटमॉल असेल, त्यात मिनो एक्सेस असेल, मिनो एटी असेल, ह्या जी गोष्टी आहेत त्यांना आम्हाला परफेक्ट लांबी मिळते, फुगवून मिळते. त्यामुळे आम्हाला काही दुसरीकडे जास्त शोधायची गरज पडली नाही ना, की बाबा ही आता हे बंद केलंय आपण स्टेरॉइड, त्याच्या बदल्यात दुसरं काही. तर पण आम्हाला ऑलरेडी तुम्ही दिलं ना ते, आणि अतिशय वाजवी किमतीत दिलं. त्यामुळे आमचा ते खर्च बी आम्ही काढून बघितला, हा खर्च बी आम्ही काढून बघितला. आम्ही आज म्हणजे खर्चाच्या बाबतीत आम्ही खर्चानं कमी झालोय. म्हणजे पहिलं जे आम्ही काय जास्त खर्चाच्या बाजू असायच्या, स्टेरॉइडची बॉटल घ्यायची म्हणलं तर 2-2 हजार रुपये अर्धा लिटर, म्हणजे 4 हजार रुपये लिटरपर्यंत जायचं ती. आणि ते गणित जर जुळवलं तर आम्ही उत्पादन खर्च एवढा भरमसाठ वाढवून ठेवला होता आणि हे कमी खर्चात व्हायला लागलं आमचं. स्टेरॉइड आणि सिंथेटिक अॅमिनो ऍसिड्सच्या लांब महिन्यातल्या व्हरायटीजमध्ये बंद केल्यानंतर बर्निंगवर त्याचे काय इफेक्ट दिसले का तुम्हाला? आता दादा तुम्ही प्लॉट बघत आलाय, आता तुम्हाला काय जाणवलं का कुठं असं सिव्हिअर बर्निंग आहे दिसले? साड्या टाकायला लागल्या, काय करायला लागला? काय नाही, कुठं मला वाटलं कुठं कॅनोपी माझी कमी आहे, तिथंच तेवढा एखादा मी हिरव्या नेटचा तुकडा टाकलेला आहे. तुम्ही असं बघू शकता, यात मी काही टाकलेलं नाही, हिरव्या नेटचा तुकडा फक्त तिथं टाकलाय, तिथं डायरेक्ट. असं दिसतंय का स्टेरॉइड बंद केल्यामुळे किंवा सिंथेटिक अॅमिनो ऍसिड्स बंद केल्यामुळे बर्निंगवर परिणाम होतो? 100% थांबतंय बर्निंग. हो, 100% थांबतंय. आणि हे माझ्या शेतकरी मित्रांनी पण मला आवर्जून बाग बघायला आल्यावर म्हणतात, तुमच्यात बर्निंग दिसत नाही. हां, बरोबर आहे, तुम्ही स्टेरॉइड वापरत नाही. मग त्यांच्याकडेच उत्तर आहे त्याचं. बरं, आता साधारणपणे ह्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून काम करताना तुमचा जो एकरी खर्च आहे आणि येणारं उत्पादन आहे त्याचा मेळ बसताना तुम्हाला दिसतोय का? ऍक्च्युली 100%. किती जरी रेट मायनस आले तर मी कधी 65 रुपयाच्या खाली द्राक्ष विकली नाही या 3 वर्षात. आणि माझा खर्च 3,10,000 3,15,000 ह्याच्या आसपास जातो. एकरी जर 14 टनाचं उत्पादन धरलं, 84 जवळजवळ 8,40,000 रुपये मला मिळतात. त्यातून मी 3-10 वजा केले, अजून त्यात 50 वाढीव करा, 3-3.5 करा, पण मी 4 लाखाला प्रत्येक वर्षी मी प्रॉफिटमध्ये असतो एकरी. आणि 1 रुपयाला रुपया, माझी मानसिकता 1 रुपयाला रुपया मिळाला पाहिजे. आज 1 रुपया गुंतवला तर पुढच्या वर्षी आपल्याला त्याचं 2 रुपये मिळाले पाहिजेत. आणि भले हे 2 रुपये तर मी सातत्यानं 3 वर्ष झालं मिळवतोय रुपयाला रुपया. म्हणजे 3.5 लाख खर्च केला तर 8 लाख प्रॉफिट, 8 लाख उत्पादन येते, 4 लाख निव्वळ नफा राहतोय आणि त्याच्यावर मी समाधानी. आणि समजा मला तर, मी शेतकऱ्यांना मी ह्या बाबतीत एक सल्ला देऊ इच्छितो की बाबा रुपयाला 50 पैसे जरी मिळालं तरी आपण समाधानी राहिलं पाहिजे. द्राक्ष शेती परवडत नाही हे मी सोशल मीडियावर दररोज ऐकतो, वरड आहे. आपण त्या जमिनीची प्रॉपर रिक्लेमेशन, जे सुपरफॉस्फेट निवडीच्या माध्यमातून तुम्ही जे सांगितलंय आम्हाला, जमिनीचं रिक्लेमेशन, जमिनीची स्वच्छता कशी करायची, जमिनीत सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा, ह्या गोष्टी नाही केल्या तर झाड आपल्याला ते दमून जाते ना. त्याचा दररोज फ्रेश दम ठेवायचा असेल तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील आणि मग द्राक्ष शेती परवडणार आहे आपल्याला. स्टेरॉइडचा वापर बंद केल्यामुळे, सिंथेटिक अॅमिनो ऍसिडचा वापर बंद केल्यामुळे झाडाचं लाईफ वाढेल असं वाटतंय तुम्हाला? 100% वाढणार. तुम्ही आम्हाला सायंटिफिकली समजावून सांगितले ना, ते स्टेरॉइड वाटल्यास तुम्हाला लयच वापरायची हाऊस असली तर तुम्ही घड बुडवा, पण पानावर तर अजिबात पडलं नाही पाहिजे. पानाला ते पचनीच पडत नाही. पान म्हातारं त्याचं वय वाढायला चालू होतं पानाचं स्टेरॉइड दिलं की. हे 100% खरं आहे. आता तुम्ही साधारणपणे सांगली, नाशिक किंवा पुणे विभाग आहे, सोलापूर विभाग आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही एज्युकेटेड आहात, तुम्ही सोशल मीडियावर असता किंवा फिरता भरपूर. तर याच्यामध्ये द्राक्ष बागांची परिस्थिती आणि द्राक्ष बागायतदारांची परिस्थिती सध्या जी झालेली आहे, अशा ह्याच्यामध्ये अजून कुठल्या पिकाकडे द्राक्ष बागायतदार वळू शकतो का? इतकं पैसे देणार दुसरं कुठलं पीक आहे का? मी पूर्ण स्टडी केलाय. मी ज्यावेळी दादा
शिक्षण सोडून इथं डायरेक्ट मी शेती करायला आलो त्यावेळेस मी पूर्णपणे प्रत्येक पिकाचा मी स्टडी केला आहे. कुठलं पीक घेतल्यावर आपल्याला परवडतं. आमच्याकडे 100% ऊस शेती होती अगोदर वडिलांच्या काळात आणि आम्ही हळूहळू मग भाजीपाला पिकं कलिंगड खरबूज ह्याकडे वळत हिरवी मिरची करायचो आम्ही. आणि त्यानंतर आम्ही डाळिंबात आलो. 1999ला 1999 पासून मग 2018पर्यंत माझ्याकडे डाळिंब होतं. एवढं प्रचंड मी डाळिंबाचं पिरियड मी म्हणजे पिकं काढली ती. आणि त्यानंतर आम्ही मग आमच्या लक्षात आलं डाळिंबात सुद्धा एक लिमिट आहे उत्पादनाला. पण तसं नाही. आता डाळिंबाचे रेट आपल्याला वाढलेले दिसतात पण ते डाळिंब संपल्यामुळं सांगोला आगार पूर्ण संपले म्हणून डाळिंब मिळत नाही. म्हणजे मालच कमी गेला मार्केटमध्ये तर मागणी वाढली त्यामुळं रेट हाय आहेत. पण ज्यावेळी आम्ही ज्यावेळी डाळिंब शेती करत होतो त्यावेळी सरासरी 70-80 रुपयेचा रेट मिळायचा आम्हाला. आणि टनेजमध्ये काय असं फार मोठं टनेज मिळत नव्हतं. त्यात 7-8 टन माल निघायचा जास्तीत जास्त. मग असा विचार केला तर त्याला पण 2-2.5 लाख रुपये खर्च येतोय आणि ह्याला एकरी 2-2.5 लाखच राहायचे डाळिंबात. पण द्राक्षात आल्यानंतर आमचं त्यात 2 लाख रुपये वाढीव झाली. म्हणजे वर्षाला जे आम्ही 2-2.5 लाख मिळवायचो एकरात ते आमचं 4 लाखाच्या आसपास गेलं. मग ह्यासारखं मला वाटतंय कुठल्याही पिकात द्राक्ष पिकासारखे पैसे नाहीत. पण आपल्या जी काही चुका द्या त्या आपण म्हणजे सुधारवून किंवा दुसऱ्या कोणाच्या माथी मारून उपयोग नसतो. ह्या चुका सुधारवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर आपण क्वालिटीचं उत्पादन मग क्वालिटीचं उत्पादन आणण्यासाठी काय करावं लागेल तर अनिलदादा मेहत्रेंसारखे जे तज्ज्ञ ओएसिस ॲग्रोसारखा जे कन्सल्टन्सी चालवतात ऑनलाईन कन्सल्टन्सी चालवतात ह्यांच्या माध्यमातून तुम्ही ह्यांच्या संपर्कात गेला त्यांच्या माध्यमातून गेला आणि त्यातून जर तुम्ही द्राक्ष शेतीत उतरला तर मला वाटत नाही द्राक्ष शेती कधी तोट्याची होईल. तुम्हाला या ओएसिस ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून जी काही माहिती ऑनलाईन मिळते त्या माहितीच्या आधारावर तुम्हाला असं वाटतं का की आता तुम्ही कॉन्फिडंट झालात द्राक्ष शेती? 100% कॉन्फिडंट झाला. मध्ये पाऊस होता. आता आमचा इथं मॅनेजर बसलाय सचिनला माहीत आहे. मध्ये 3 दिवस सलग पाऊस होता आमच्यात पण मी डावणीविषयी अजिबात चिंता करत नव्हतो. हा मला रोज फोन करायचा भाऊ डावणीसाठी काय दादाचं शेड्यूल आहे आपण मारलेलं आहे आता पाऊस उघडल्याशिवाय बागेकडे जायचं नाही. नाही तर लोक रात्रीच बी फवारत होती पहाटे बी फवारत होती आणि ती बघितलंय मी सगळं. मी स्वच्छ सूर्यप्रकाश पडल्याशिवाय मी फवारलं नाही. महाराष्ट्रामध्ये आता साधारणपणे द्राक्ष शेतीमध्ये बरेचसे कन्सल्टंट काम करतायत. त्यांचे प्लॉट व्हिजिट चालू आहेत. त्यांच्या पद्धतीने ते प्लॉट व्हिजिट करतायत माहिती देत आहेत आणि तुम्ही ऑनलाईन कन्सल्टन्सीमध्ये आहे ज्याच्यामध्ये तुमच्या प्लॉटवर तुमचा कन्सल्टंट बिलकुल येत नाही कधीच येत नाही. तर तुम्हाला हे योग्य वाटते का की तुमचा कन्सल्टंट कुठेतरी 200 किलोमीटरवर बसलाय आणि तो तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टन्सी देतोय आणि तुम्ही व्यवस्थितपणे इथं काम करू शकता असं तुम्हाला वाटतंय? 100%. कारण हे बघा कन्सल्टंट समजा प्लॉटवरती आले किती दिवसातून येतील महिन्यातून एकदा येतील किंवा 15 दिवसातून एकदा येतील. मग आले त्या दिवशीचं वातावरण त्या दिवशी बागेची स्टेज ह्या काही सगळ्या स्टेजेस प्रत्येक वेळी काय त्यांना 15 दिवसात इतके म्हणजे सडन चेंजेस होत असतात. प्रत्येक स्टेज काय आपण त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून किंवा त्याच्याविषयी मार्गदर्शन त्यांच्याकडून आपण घेऊ शकत नाही त्या पद्धतीनं. म्हणजे कन्सल्टंटना फोन केला मी आज काय मारू मी उद्या काय मारू हे त्यांना 15 दिवसाच्या व्हिजिटवर त्यांना पण कळू शकत नाही दादा. परंतु आज परिस्थिती अशी आहे की दादा कम्प्लिटली ऑनलाईन देतात. ऑनलाईन सेशन आहेत त्यांचे कधीही प्लॉटवर येत नाहीत. परंतु मग प्लॉटवर दादा येत नाहीत तर मग आम्हाला काय करावं लागेल तर आम्हाला स्वतः प्लॉटवर यावं लागेल. आम्ही स्वतः प्लॉटवर येणार सकाळ दुपार संध्याकाळी येणार काय चेंजेस आहेत बघणार. वाटलं आम्हाला फारच निकडीच असलं तर आम्ही दादांना फोन करणार आणि दादा फोनला अतिशय समर्पक उत्तरे देतात. त्यामुळं दादांनी इथं यावं आणि आमच्या प्लॉटवर व्हिजिट करावी आणि मग आम्हाला औषधं लिहून द्यावी भली मोठी यादी असं होत नाही. पेटेवलवर दादा काम करायला होतात. पेटेवलवर काम केल्यामुळं आमचा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि आम्ही स्वतः द्राक्ष शेतीत येऊन राबायला शिकलो स्वतः बघायला शिकलो स्वतः निरीक्षण आम्ही ऑब्झर्वेशन खाली ठेवल्या बागा आणि निर्णय घ्यायला पण आम्ही सक्षम झालो. आणि ती नॉलेज आहे ना आम्ही नुसते मीटिंग ऐकत नाही. मी स्वतः तर मीटिंग ऐकतो परत तुम्ही आणखी मीटिंग ठेवता 12 तासासाठी परत मी डबल मीटिंग रिवाइंड करून बघतो आणि मी मुद्दे लिहून काढतो आणि माझी वही मी तयार करून ठेवलेली आहे. द्राक्ष शेतीमध्ये तुम्ही जसं म्हणलं की 1 रुपया घातल्यानंतर 2 रुपये व्हायला पाहिजे. सध्या आपण बघतो की पुढची जी पिढी आहे नेक्स्ट जनरेशन जे आहे ते शेतीतच यायला नाही म्हणतंय किंवा द्राक्ष शेतीत यायला नाही म्हणतंय. त्यांच्या पुढे भौतिक सुख सगळं पुण्या मुंबईचं दिसतंय.
तर पुणे मुंबईमध्ये जी लाईफस्टाईल आहे ती हं. लाईफस्टाईल तुम्ही तुमच्या या शेतीतनं जो पैसा मिळतोय त्या पैशाच्या आधारावर तुम्ही त्या लाईफस्टाईलनं राहू शकता का? 100% राहू शकतो. हं, 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 हं. 4 व्हीलर आहे माझ्याकडे हं, आणि कपडे छान चुकी घालतोय हं. आणि 2 टाइम अतिशय चांगल्या प्रकारचं क्वालिटीचं अन्न खातोय. ह्याच्यापेक्षा अजून लाईफस्टाईल काय असते? पिझ्झा बर्गर खाणं म्हणजेच काय लाईफस्टाईल आहे किंवा बाकीचं उद्योग करणं म्हणजेच लाईफस्टाईल. लाईफस्टाईल म्हणजे काय? आपल्याला हा आपला शेती उद्योग करताना आम्ही शेती करताना हे एक आमचं कल्चर आहे म्हणून मी त्याकडे बघतो आहे. सेवा म्हणून. सेवा म्हणून सेवा म्हणजे आपल्याकडे बऱ्याच सेक्टर आहेत आपल्या गव्हर्नमेंटमध्ये. ह्यातला एक सेवा सेक्टर म्हणजे शेती आहे. आम्हाला दुसरी समाजसेवा करायची गरज नाही ना. आम्ही हीच समाजसेवा आहे आमची आणि ह्यातून आम्हाला 4 रुपये मिळतात आणि त्याच्यावर आम्ही सुखी कुटुंब आमचं राहू शकतं, काही अडचण नाही. आणि मी तरुण मुलांना पण मी सांगू इच्छितो की भविष्यात इथून पुढच्या काळात भारत देश एवढा कृषीप्रधान फार एवढा मोठा देश आहे आपला. प्रत्येक गोष्ट काय आपण इम्पोर्ट करून खायची का? तर आपल्याला ही इथं आपल्या इथं पिकवावं लागेल. मग हे पिकवण्यासाठी कोण तर तिथं काम करावं लागेल ना. आपल्या बापजाद्यांनी केलं, आपल्या वडिलांनी केलं, आजोबांनी केलं, वडिलांनी केलं, आता आपण करतोय. मग आमच्या मुलांनी शेतीकडे यायचंच नाही म्हटलं तर अवघड होऊन जाईल ना. आपल्या देशाचं कृषीप्रधान म्हणून ओळख बी पुसून जाईल. आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही इम्पोर्टवर जर तुम्ही डिपेंड राहिला तर तुम्हाला परकीय चलन किती मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून त्यांना द्यावं लागेल. त्यामुळे हे सगळं आतबट्ट्याचा व्यवसाय होऊन जाईल. शेती हा सेक्टर व्यवस्थितरित्या चाललाच पाहिजे असं मी आपल्या माध्यमातून सगळ्या तरुण पिढीला इथून पुढच्या येणाऱ्या सांगू इच्छितो. सध्याची जी मी म्हणलं परिस्थिती द्राक्ष बागांची पूर्ण जर महाराष्ट्रभर आपण बघितलं तर सगळं कोलमडलेलं दिसतंय, आर्थिक गणित सगळं कोलमडलेलं दिसतंय. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इतक्या जोमानं ही शेती परत करताय, सायंटिफिक नॉलेज घेताय, शेती करताय. तर आत्ताचे जे शेतकरी आहेत की याच्यामध्ये जे थोडे नाराज आहेत किंवा थोडे फ्रस्ट्रेशनमध्ये चालले आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मी कालच एका माझ्या मित्राचा फोन आलता की मी ऊस शेतीकडे वळावं म्हणतोय. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे क्षेत्र आहे आणि तुम्ही आजपर्यंत एवढा मोठा अभ्यास केलेला आहे आणि दर नाही द्राक्षाला, हे नाही द्राक्षाला, ते नाही द्राक्षाला, ही अशी जी ओरड आहे, तर आपल्या काय चुका आहे ते ही मान्य करायला का तयार नाही तुम्ही? शेतकरी म्हणून मला सगळ्यांचा आदर आहे, शेतकरी म्हणून मला सगळ्यांचा आदर आहे. पण आम्ही 3 वर्षापूर्वी ज्या चुका करत होतो तो प्रत्येक शेतकरी आज करतोय ना. 3 वर्षापूर्वी आम्ही कोणालाही फोन करून काय मारू आज आणि उद्या काय मारू, जमिनीतनं काय सोडून, खालनं काय सोडून, वरनं काय मारू, ह्या जी गोष्टी द्या ह्या बंद झाल्याशिवाय तुम्हाला द्राक्ष शेतीत पैसे मिळणारच नाहीत. द्राक्ष शेतीत पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर कामच करावं लागेल आणि ज्यावेळी तुम्ही क्वालिटीचा माल आणाल त्याच वेळी तुम्हाला पैसे मिळतील. दादा आज पण मार्केटची परिस्थिती आहे 30 रुपये किलोने बी द्राक्षे आहे आणि 250 रुपये किलोने बी द्राक्षे आहे. म्हणजे ही जी तफावत आहे ही तफावत क्वालिटीवर तफावत आहे ना. मग 30 रुपये किलोनं द्राक्ष करून ती परवडणारच नाही ना. कशी परवडणार? द्राक्ष 3.5 लाख रुपये खर्च आहे, 10-12 टन उत्पादन निघालं तर 30 रुपयाने 3 लाख रुपये, तो 8 बट्ट्याचा धंदा आहे नाही. मग तुम्हाला ज्यावेळी 3-3.5 लाख रुपये खर्च करून तुम्ही ज्यावेळी 60 ते 70 रुपये द्राक्षी विकू शकता त्याचवेळी तुम्ही फायदेशीर शेती करू शकता. भले 50 रुपये जाऊ द्या पण त्यात तुम्हाला फायदा आहे. त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती करतो की द्राक्ष शेतीत फार मोठं भविष्य आहे. त्यामुळं द्राक्ष शेतीपासून कुणीही विचलित होऊ नका आणि ह्या द्राक्ष शेतीवर तुम्ही स्वतः ऑब्झर्वेशन खाली ठेवा तुमचे प्लॉट आणि क्वालिटीचं काम करा. आपण जर पूर्ण भारत देशा किंवा परदेशातील लोकांना चवीची द्राक्षे दिली तर आपल्याला कोणालाही तोटा होणार नाही. आपण कायम फायद्यातच राहू. धन्यवाद. नमस्कार.